आपलं 9 वर्ष कधी? गुढीपाडव्याला. बरोबर, हुशार आहे तो. मग गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री कोण कोण फटाके फोडले होते? आपलं 9 वर्ष नाही, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला शुभेच्छा देणार नाही, आणि माझ्या शुभेच्छा देऊन तुमचं काही भलं होणार नाही. मग हेच चांगलं झालं नाही, तुमचं कुठून चांगलं होणार आहे? आमचं गुढीपाडव्याला सुरू होतं. निसर्ग सांगतो आमचा की आता त्या ठिकाणी नववर्षाला सुरुवात झालेली आहे. निसर्ग सुद्धा नववर्षाचं स्वागत करतो. आपण आपल्या नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला द्यायच्या. माय बापा, 1 जानेवारी ब्रिटिशांचा आहे, ठीक आहे, असो, व्यवहारामध्ये त्यालाही नववर्षाला म्हटलं जातं. मायबापा, तेही तुमचं यावर्षी आनंदानं जाईल. त्याच्या मागचं कारण आहे, कारण तुमचं 2024चा त्या जो काही शेवट आहे तो भगवत नामचिंतनानं झालेला आहे. श्रीमद भागवताची कथा तुम्ही माऊलींच्या मुखातून श्रवण करीत आहात. अत्यंत पवित्र, पावन, मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा सोहळा सुरू आहे, संपन्न होत आहे. मायबाप, 2 तप पूर्ण झाले. 12 वर्षाचं एक तप होतं. 12 या आकड्याला फार महत्व आहे. 12 नगांचा 1 डझन होतो, 12 इंचाचा 1 फूट होतो, 12 गठ्ठ्यांचा 1 दस्ता होतो. पूर्वी 12 गाव वाटा होत्या, 12 बलुतेदार होते. एखादे माणूस जर बेरकी असला तर लोक म्हणायचे तो 12 गावचं पाणी पिलाय हो. आणि मराठीतून शिवी पण होती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 12 वर्ष गुरुकुलामध्ये विद्याभ्यास केला की एक तप पूर्ण व्हायचं. तुमचे 2 तप सप्ताहाचे पूर्ण झाले आणि 3ऱ्या तपाकडे तुमची सुरुवात झालेली. मी तर म्हणतो हा सप्ताह रौप्य महोत्सव नाही, हा हजारो वर्षापर्यंत नाचन खेड्यातला सप्ताह अखंडित चालू राहावा, अशी मुक्ताबाईकडे आपण त्या ठिकाणी प्रार्थना करू. 2006 साली मी पहिल्यांदा नाचन खेड्यात आलो होतो, पण आज जो समाज नाचन खेड्यात दिसतोय असं वाटतं 25 वर्षाची संपूर्ण भर तुम्ही यावर्षी भरून काढलेली आहे. इतकं सुंदर नियोजन तुम्ही यावर्षी केलं, त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद. पंगत तर इतकी दांडगी होती संध्याकाळी. रोज अन्नदान आहे, नामदान, ज्ञानदान, अन्नदान, या 3 गोष्टी तुमच्या या सोहळ्यामध्ये घडतायत. तुम्ही भाग्यवान आहेत मायबापा. आणि म्हणून जाणून बुजून अभंग निवडला तो विष्णुदासाचा. काया वाचा मनी झाला विष्णुदास. कायिक, वाचिक, मानसिक तिघी अवस्थेमध्ये जो शरणांगती परमात्म्याची पत्करतो, भगवान विष्णूचा, वैष्णवाचा त्या ठिकाणी नियम अंगीकारतो, त्याला त्या ठिकाणी विष्णुदास म्हणतात. ज्ञानोबारायांनी वारकऱ्याची व्याख्या केलेली आहे. तुकोबारायांनी वारकऱ्यांचा कुळाचार सांगितलेला आहे. वारकऱ्यांचं कुळदैवत सांगितलं, विठ्ठल कुडीचे. आपला कुळाचार पंढरपूरची वारी आहे, आपलं कुळदैवत भगवान पंढरीनाथ आहे, आणि जो वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. पण ज्ञानोबारायांची व्याख्या वारकऱ्यांची काय? काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा काया वाचा मने जीवे सर्वस्वी. जीवे सर्वस्वी उदार. बाप रखुमादेवर विठ्ठलाचा वारी कर. वारकरी वारी वारी जन्म, तिचं खंडन करण्याकरता आम्हाला वारकरी बनायचंय. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, वारी कोणाची? नाचन खेड्यावरतून जर पंढरपूरला वारी जात असेल तर वारी कोणाची आहे?
आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, मुक्ताईनगर ते पंढरपूर किंवा नाचनखेडा ते पंढरपूर जी वारी चालते ती वारी कोणाची आहे? पांडुरंगाची, विठ्ठलाची. वारी कोणाची? विठ्ठलाची. आणि सगळ्या रस्ताभर नाव कोणाचं घेतात? ज्ञानोबा. वारी कोणाची? मग नाव कोणाचं घेतात? काय कारण आहे याच्या मागचं? वारी जरी देवाची असली तरी नाव संतांचं आहे. का? तर देवापेक्षा संत जवळचे आहेत माय बाबा. कबीर महाराज सांगतात देव हा उधारीचा व्यवहार आहे, संत रोकडा आहे. त्या ठिकाणी शिकविती सांभाळीती या न्यायाने संत आम्हाला त्या ठिकाणी दिसतात, बोलतात, उपदेश करतात. देव हा उधारीचा व्यवहार आहे. देवानं जे ज्ञान सांगितलं ते झोपेत सांगितलं. हा वेदार्थ सागरू जो निद्रिस्ताचा घोरू तो प्रत्यक्ष परमेश्वरू बोलिला. भगवान ज्ञानोबा सांगतात वेद जन्माला आले, वेद देवाच्या घोरण्यातून बाहेर पडले. देवानं वेद झोपेत सांगितले आणि झोपेत दिलेला शब्द पूर्ण करणारा जगात फक्त एकच माणूस झाला, राजा. देवानं वेद सांगितले पण ते घोरण्यातून बाहेर पडले. ज्ञानोबारांनी वेदाला चिमटा काढला. वेदो में भेद आहे, जो लागला कानी तीही वर्णाची. वेदाने 3 लोकांना त्या ठिकाणी अधिकार दिला, 2 लोक डावलले. मग फेडावया मागील उणे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत. वेदामध्ये जी न्यूनता राहिली ते पूर्ण करण्याकरता भगवंतानं जागृत अवस्थेमध्ये गीता सांगितली. ज्ञान वेदाजवळ आहे, ज्ञान गीतेत आहे, ज्ञान संतांजवळ आहे, ज्ञान भगवंताकडे आहे, ज्ञान माणसाकडे आहे. देवाकडे ज्ञान आहे पण ते फक्त त्याने अर्जुनाला सांगितलं. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी. माणूस काही गोष्टी बापाला सांगतो, आईला सांगत नाही. काही गोष्टी आईला सांगतो, बापाला सांगत नाही. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही. पण लाडक्या बहिणी आले 21 येतील येतील शेवटी येतील. काय गंमत येईल महाराज. लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे पाहुणे बनले. मला परवा एक जण म्हणे आपण साडू म्हटलं एकटीच रे भाऊ. मामाला एकटीच होती ती निवृत्ती मामाला. मी साडू कसा म्हणे तुम्ही फॉर्म भरला असेल म्हटलं नाही रे भाऊ. माय बाप भगवान परमात्म्याचं भगवान ज्ञानोबरायांनी जे वेदामध्ये त्याने ज्ञान सांगितलं. देवाजवळ ज्ञान आहे पण सगळ्यांना देत नाही. वेदात ज्ञान आहे, 2 लोक डावलले. माणसाजवळ ज्ञान आहे पण शेजाऱ्याला सुद्धा सांगत नाही. आमच्या गावात भाजीपाला जास्त पिकतो. 2 भावांच्या वाट्यावर 2-2 एकर जमीन आली. जमीन सारखी, वांग्याची बिजवाई सारखी, पाणी दोघांना एकाच विहिरीचं. दोघांनी एकाच दिवशी लागवड केली. एकाची वांगी अशी भरभरून आली, एकावर कोकडा पडला. तो म्हणला भाऊ जमीन सारखी, बिजवाई सारखी, लागवड एका दिवशी, पाणी सारखं, पण माझ्या वांग्यांवरती कोकडा पडला. तुझी वांगी खूप चांगले मार्केटला ट्रेंडिंगला आहे. भाऊ काय फवारलं सांग रे. सख्खा भाऊ सख्ख्या भावाले काय फवारलं सांगत नाही. तो पाहून घेईल म्हणून त्या करंट्याने डबडं सुद्धा मातीत दाबलं. फवाऱ्याचं ते डबडं होतं ते औषधीचं. महाराष्ट्रातल्या लोकांचा नाद करायचा नाही. काल परवा एक मला म्हणे महाराज भारत पाकिस्तान प्रश्न कधी सुटेल. म्हटलं एकदम सोपं आहे. मोदीजींकडे फक्त माझा एक मेसेज द्या किंवा माझी भेट घालून द्या. मोदीजींना मी एक सल्ला देतो. भारत पाकिस्तान POK जर भारतात तुम्हाला विलीन करायचं असेल तर एकदम सोपा उपाय. म्हणे काय? म्हटलं महाराष्ट्रातल्या लोकांना सीमेवरती नेऊन बसवा. त्याचा काय फायदा? म्हणे महाराज. म्हटलं काय फायदा? अरे भावाचे बांध कोऱ्याले मागे पुढे पाहत नाही. येता 8 दिवसामध्ये इस्लामाबाद पर्यंत घुसून जातील कोरू. पाक व्याप्त काश्मीर मुक्त. आपला नाद करायचा नाही, आपल्या नादी लागायचंच नाही. महाराष्ट्रीयन माणसाच्या नादी लागायचं नाही, कोणी लागत बी नाही. माय बापा हो, ज्ञान देवाजवळ आहे, संताजवळ आहे, माणसाजवळ आहे, भगवंताजवळ आहे. पण बाकीच्यांचं ज्ञान कॅल्क्युलेटेड आहे. देव सगळ्यांना देत नाही, वेद सगळ्यांना देत नाही, माणूस सगळ्यांना देत नाही. पण
केला जगासी अवतार तारी येले नारी नर तारी येले नारी केला जगासी अवतार तारी येले नारी नर. कोणी काहींनी एका लेकराला तारलं, काहींनी 2 लेकरांना तारलं, काहींनी 5 लेकरांना तारलं, काहींनी 100 लेकरांना उपदेश केला असेल. एका लेकराला उपदेश केला, तिचं नाव आहे मैनावती. गोपीचंद राजाला उपदेश करते, अंक लगी बंक लगी लगी सजन कसाई ऐसी एक लगी गोपीचंद को तो छोड़ दी बादशाही. मायचा एकच शब्द लागला, एवढा आदर होता मायबद्दल. जुना काळ लई चांगला होता हो. जुन्या काळातल्या काही गोष्टी चांगल्या होत्या. मायबापांबद्दल आदर होता. मामाच्या गावाला जायचं तर मोठं कौतुक वाटायचं. जुन्या काळात एक गाणं होतं, पडते झाडे पाहूया. पुढचं वाक्य लय गोडे, मामी मोठी सुगरण. तवा मामी बी सुगरण होती, आता मामी बाचा पाहून दुधात पाणी वत्ती. मामी तर याला असेल ना. काळ बदलला. जुना काळ किती गोड होता हो. शाळेत दप्तर नव्हतं, पायात चप्पल नव्हती, एकच ड्रेस असायचा, वर्षभर एकच वापरायचा, फाटला तरी तोच वापरायचा. फाटेल कपडे होते पण लाज वाटत नव्हती. कपड्यांची लाज वाटत नव्हती पण कर्माची लाज वाटत होती. आज माणसं बदललेत. 4:45 वाजले की घड्याळाकडे शाळेचा घंटा कधी वाजतो वाट पाहायची. शाळा सुटली वाट पाहायचे. तो काळ वेगळा होता मायबाप. आता अवघड झाली परिस्थिती. कुणाला कुणाबद्दल आदर उरला नाही, प्रेम उरलं नाही, जिव्हाळा उरला नाही. मैनावतीनं एकच शब्द आपल्या पोराला सांगितलं, त्याने बादशाहीचा त्याग केला. 2 लेकरांना घडवलं, आऊसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. 2 लेकरांना या मातेनं घडवलं. 4 लेकरांना समजावलं, घडवलं ती मदालसा. 5 लेकरांना घडवलं ती माता कुंती. एवढ्याच लेकरांचा उल्लेख येतो शास्त्रामध्ये. काहींनी 1 लेकराला घडवलं, काहींनी 2, काहींनी 3, काहींनी 4, काहींनी 5. पण केला जगासी अवतार तारी येले नारी नर. कोणी? ज्ञानोबाराय. इथे जेवढे बसले तेवढे सगळे ज्ञानोबारायांचे लेकर आहेत. इथे जेवढे बसले तेवढे सगळे ज्ञानोबाराय मुक्ताबाईचे लेकर आहे. फरक फक्त इतका आहे, जे माळकरी आहे ते सख्खे लेकर आहे, बिना माळकरी चुलती. एवढा तर गॅप ठेवणंच पडेल ना. सर सकट नाही देता येत भाऊ. विठाल ज्ञानोबारायांना साधकांनी माय म्हटलं, योग्यांनी माय म्हटलं, वेदाने माय म्हटलं, शास्त्राने माय म्हटलं. ज्यांना कोणीच नाही त्यांनी सुद्धा तिला माय.
अनाथाची माय. ज्याला कोणीच नाही, जो अनाथ आहे, त्याची माय अलंकापुरामध्ये आहे. आणि हे जे उभे आहेत ना, हे ज्ञानोबारायांचं दूध पिलेले आहेत सगळे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. साधकांनी सुद्धा माय म्हटलं. साधकाचा माय बाप दरुशने हरी ताप. साधकाचा माय बाप. चालला रे. हॅलो, लय अर्जंट आहे. हे सगळे 10-10 सेकंदाचे रील्स पाहणार आहेत पोरं सगळे. वाटोळ झालं मोबाईलमुळे. वाटोळ मॅड झाले लोक मोबाईलला. परवा एक माणूस मोबाईल चेक करता करता घरी आला आणि दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या बाईनं तर पाहायला पाहिजे. ती बाई कोणाचं स्टेटस पाहत होती. तिनं तांब्या भरून पाणी दिलं. तिचा नवरा जेव्हा तो फेसबुक पाहत होता, त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात घुसलो. तो आय एम सॉरी म्हणून बाहेर निघून गेला. अजून 4-5 वर्ष थांबा, तुम्हाला प्रत्येक गल्लीत 7-8 इडे फिरताना सापडतील. रस्त्यानं चालताना असंच करतील ते. पटकन उत्तर द्या. माय माझ्या मातांना विचारतो, 25 वर्ष अगोदर जर लेकरू रडायला लागलं तर माय काय करायची? हातातलं काम टाकीची, पोरेला उचलायची, पोटाशी लावायची. पोराला पोटाशी लावल्याबरोबर पोरग गपगार व्हायचं. का? त्याला त्या मायेचे ठोके परिचयाचे होते. ते ओळखायचं माझी आई. पोटाला लावल्याबरोबर पोरग शांत व्हायचं. आता जर पोरग रडायला लागलं तुम्ही काय करता? मी तर काल असं पाहिलं, पोरग रडे पण माय मोबाईल सोडे ना. अतिरेक झाला, अतिरेक. साधकाचा माय बाप. साधकांनी माय म्हटलं, योग्यांनी माय म्हटलं. ज्ञानराज माझी योग्याची माऊ. ज्ञानराज माझी योग्याची माऊ. योग्यांनी माय म्हटलं, साधकांनी माय म्हटलं. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. प्रत्येक माणसाला 5 माता आहे. जन्म देणारी माता, गुरुपत्नी माता, राजाची बायको तेही माता, मित्राची पत्नी तेही माता, आणि आपल्या बायकोची आई म्हणजे आपली सासू ती पण पंचमाता आहे प्रत्येकाला. माता या शब्दातच सगळं कारुण्य माय बाप. मग ज्ञानोबारायांना सगळ्यांनी माय म्हटलं. मग ज्ञानोबाराय आपल्या लेकरांना सांगते की मी तुमचा सगळ्यांचा सांभाळ करायला तयार आहे, पण एक अट आहे, तुम्हाला विष्णुदास व्हावं लागेल. तुम्ही विष्णुदास बनून माझ्याकडे आले तर मी तुमचा सगळ्यांचा सांभाळ करेल. मग तुकोबारायांना विचारलं की तुकोबाराया, ज्ञानोबाराय सांगता विष्णुदास व्हावं लागेल, पण मग का हो विष्णुदासाचे काही लक्षण आहेत का? या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे बघा. या अभंगात पहिल्या पूर्वार्धात सांगितलं काय करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे हे सांगितलं की पटकन साधकानं विचारलं, हे जर केलं तर फायदा काय? तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात तुम्हाला विष्णुदास व्हावं लागेल. मग तुकोबाराय त्याची व्याख्या सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. काया वाचा माने झाला विष्णुदास. 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 झाला
विश्वासी तो करी स्वामी वंदना 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 एकदा टाळ्या वाजवा आमच्या महाराजसाठी. फार गोड वाटलं महाराज. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. तुकोबराय म्हणतात काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. झालो फायदा काय? काम क्रोध त्यास बाधितना. जर तुम्ही कायेनं वाचेने मनाने विष्णुदास झाला तर तुम्हाला काम क्रोधाची बाधा होत नाही. बाधा बाधा कशा कशाची होते? एक बाधा होते ना रात्री गेला आमोशाच्या रात्री की तिला काय म्हणतात? भूत बाधा. भूत बाधा होते की नाही? माझ्या हरणीला कार भूतबाधा होते. कोण म्हणतं? आमची माय सांगते. पडे भूतबाधा. हनुमान चालीसेमध्ये वर्णन येतं भूतपिशाच. गावागावामध्ये दर शनिवारी तरुण मुलं येऊन बजरंगबलीच्या मंदिरामध्ये हनुमंतरायाचा हनुमान चालीसाचा पाठ करताय. आपल्या गावात करतं की नाही? ही तरुणांची जागरूकता आहे. ही धर्माबद्दल असणारी आस्था आहे. आणि या वर्षी जे काही तरुण इन्व्हॉल्व झालेत, जे काही तरुणांनी धर्माकरता, देवाकरता, देशाकरता जे काही कार्य केलं मायबाप, याची संपूर्ण जगानं यावर्षी नोंद घेतलेली आहे. या देशातला तरुण जेव्हा जागृत होतो, या देशातलं हिंदुत्व जेव्हा जागृत होतं, तेव्हा त्याचा निकाल 23 तारखेसारखा लागतो. ही सगळी क्रांती आहे साधू संतांची, महंतांची. प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक कथाकार, प्रत्येक भागवतकार, प्रत्येक साधू फील्डवरती काम करत होता. गावागावात तरुणांनी देवाकरता, देशाकरता, धर्मासाठी कुठलीही कशाचीही पर्वा केली नाही. ना पैशाची, ना जातीची, ना पातीची. फक्त धर्म आणि धर्म या एकाच गोष्टीवरती तरुण जागृत झाले. आणि गावागावात माझे तरुण बांधव हनुमान चालिसाचा पाठ करतायत. एक दिवस असा येईल की सगळीकडे त्या ठिकाणी मायबाप हो, भगवा आणि भगवाच पाहायला मिळेल जेव्हा हे तरुण मनावरती. जेव्हा जेव्हा तरुण या देशामध्ये पुढे आलेला आहे किंवा पेटून उठलेला आहे, तेव्हा तेव्हा रक्त रंजित क्रांती झालेली आहे. कायेनं, वाचेनं, मनानं विष्णुदासांचं कार्य आहे भगवंताचं कार्य करणे. देशभक्तांचं कार्य आहे काया वाचा म्हणे राष्ट्रासाठी समर्पित होणे. मी या देशाचं काहीतरी देणं लागतो, मी या राष्ट्राचं काहीतरी देणं लागतो. ही उर्मी, ही भावना. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश धर्मासाठी प्राण घेतले हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. ना देहाची काळजी आहे, ना कुठल्या गोष्टीची काळजी. माय बापो, देव भक्तांचंही तेच आहे, देशभक्तांचंही सारखे साम्य दोघांमध्ये. काया हा देह तुला वाहिला, हे नको सांगणे तुला. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही बेल वाहतात की नाही? किती पानं असतात त्याला? 3च काऊन आहे? 3च आहे ना? नाचन खेड्यात किती आहे? 3च पानं. 3च काय?
ते फक्त बिल्वपत्र नाही आहे, रज तम सत्व 3 गुणाची प्रकृती भगवान शंकराला समर्पित करणे हा त्याचा मागचा भाव आहे. हा देह समर्पित करायचा आहे. गळ्यात तुळशीच्या माळा घालणे म्हणजे काय? देहावरती तुळशीपत्र ठेवणे. मी या देहावरती तुळशीपत्र ठेवलेले आहे. आता बुधवार रविवार बंद, सफेद लिंबू सगळं बंद. काया कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. परमार्थ प्रपंच राष्ट्र कार्यासाठी काया म्हणजे देह निरोगी पाहिजे, शरीर निरोगी पाहिजे. पूर्वीच्या लोकांचा आहार किती होता? आमच्या पुराणात कथा येते, ते दुर्वास मुनी 60 खंडी अन्न त्या ठिकाणी सेवन करायचे. किती आहार होता लोकांचा? भीमदादा किती जेवायचे? भीमाचा आहार किती होता? पद्मालाईला तो बाकासूर मारला ना भीमानं, गाडा भरांना खाऊन गेला होता भीम. पूर्वीच्या लोकांचा आहार बी तसा होता, लोक बी तसेच होते, तगडे लोक होते पूर्वीचे. आताच्या पोरांना तुपाचा वास येतो, गावरान तुपाचा. हे कोका कोला पिणारे पोर आहेत सगळे, तब्येती स्ट्रॉंग होत्या ना. त्या भीमाला जेवायला सांगितलं एकदा मात्र रुक्मिणीनं. भीम आले होते द्वारकेत, म्हणले दादा आज दुपारचं जेवण आमच्याकडे. भीम म्हणलं आई साहेब काल सांगितलं असतं ना. म्हणे काऊन? नाही म्हणे काल सांगितलं असतं तर मग मी घरी जेवलो नसतो. म्हणजे उद्या पंक्तीला जायचं म्हणून संध्याकाळी उपवास राहणारे निकृष्ट दर्जाचे उत्कृष्ट लोक भरपूर सध्या आहे. सकाळी थोडासा नाश्ता केलाय म्हणे मी, काय हरकत नाही म्हणे असू द्या, पण दुपारचं जेवण आमच्याकडे. मात्र रुक्मिणीनं आचार्याला सांगितलं जरा 4-5 पोते जरा जास्त दळण दळा. म्हणे काऊन? नाही म्हणे नासावं पण असावं, नासावं पण असावं. काही 4-5 पोते जास्त दळले असतील. आचार्याला सांगितलं स्वयंपाक करा. स्वयंपाकाला सुरुवात झाली. 11 वाजले आणि मात्र रुक्मिणी आली. म्हणले दादा चला जेवायला. म्हणले ठीक आहे. देवाला सांगितलं देवा तुम्ही पण चला. देव म्हणे नको मी बरा इथेच. देवाला माहिती होतं हे प्रकरण अंगलट येण्यासारखं आहे. खादाड्या तो भीम रुक्मिणीला सांगे जेवताना देवाचं काय काम म्हणे चला आपणच. भीम जेवायला बसला, पात्र वाढलं आणि भात आणून टाकला. भात आणून टाकला आणि त्या भातावर वरण आणणारी रुक्मिणी गेली, याने भात खाऊन टाकला. वरणाचं पातेलं घेऊन आली तर भात गायब. वरणाचं पातेल ठेवलं, भातानं गे, याने पातेलच तोंडाला लावलं, वरण पिऊन गेला. भाताची वरणाची गाठच पडली नाही. भात आणला की वरण संपायचं आणि वरण आणलं की भात संपायचं. डेक खाली झाली. भजे कुरडई पापड तर असे कॉर्नरनं पडायचे फुटपाथवर. तर आणि भीम चपात्या मोडत नव्हता. जेसीबीचा पंजा कसा असा पुढे गेला की जमा करतो, अशा 5-6 पोड्या उचलल्या की असाच उचलायचा. आचार्य रुक्मिणी म्हणले हात उचला. तो म्हणे हात मोडायची वेळ आली म्हणे हात उचला. आचार्य म्हणे किती लोक जेवताय पाहिलं तरी. आचार्य पाहायला आला, एकटा जेवत होता, नुसता जेसीबी सारखा उचलायचा. आचार्य म्हणे बाबा 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 बाबा. आचार्य म्हणे अरे बारीक चपात्या नका करू, 18 इंची 20 इंची 22 इंची अशा जाडीच्या घ्या. भीम म्हणे अख्खा गोया ठेवला तरी खायचा सो. रुक्मिणी म्हणे एकट्याचं काम नाही. रुक्मिणीनं पदर कमराला खोचला. जामवंती सत्यभामा नागनाजिती भद्रा कालिंदी या सगळ्यांना बोला अगं म्हणले या पटकन या, एकटीचं काम नाहीये. स्लॅब टाकायला कशा पाट्या फेकता लोक, तशा पाट्या फेकायचे. तिथे जात नाही तर लोक मागची पाटी काय पाहिजे. सगळं खाऊन टाकलं या बिचाऱ्याने, सगळं काही ठेवलं नाही. भात पिरायला नाही. रुक्मिणी घाम टिकवत आली. म्हणे देवा अरे हा का 6-7 महिन्याचा उपास होता का काय? देव म्हणला मला माहिती होतं त्याचं खाणं, त्याला सोमवाराने खायचा. उचल गोया बुज नया, उचल गोया बुज नया. म्हणलं अरे देवा पार लाज जायची वेळ आली, आता काय करू? एक कर, पातेल्याला थोडासा भात चिकटेल असेल ना खरडण, लेकराले डब्यावर द्यायला सुद्धा ठेवला नाही डब्यावर. अरे म्हणले पाय तू शेवटी असा काही खरडण गिरडण असेल आजूबाजूला लागेल, एकच घासान फक्त
म्हणले काय करू? म्हणे एक घास आण, भीमाच्या पात्रावर ठेव, त्याच्यावर गूळ टाक, त्याच्यावर तूप टाक आणि त्याला हात जोडून सांग, दादा हा माता कुंतीचा शेवटचा घास, एवढं खान गोड करून घ्या. रुक्मिणी तो उरलेला भात आणला, त्याच्या ताटावर ठेवला, गूळ टाकलं, तूप टाकला, दादा हा माता कुंतीचा घास आहे, एवढं गोड करून घ्या. तेवढा घास खाल्ल्याबरोबर भीमानं ढैकर दिला. म्हणे आता पाणी पितो. काही लोक मध्ये पाणी पित नाही का बरं? टाक फट्टी पडते म्हणे. पाणी पी नाही. एका घासात पोट भरलं. काय कारण होतं? देवाला भीमाचं वर्म माहित होतं. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, तुका म्हणे काय वर्म आहे? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, हे वर्म आहे. तब्येती तशा होत्या, आहार तसा होता लोकांचा. लोणंदला कीर्तन होतं माझं, सकाळचं कीर्तन होतं, ते करून मी निघलो. पतंगराव कदमांकडे कीर्तन होतं, मला चांगलं आठवतं. 8 तारखेला कीर्तन होतं. विश्वजित कदमांचे वडील, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आम्ही तिथून निघालो. मध्ये जेजुरी लागली. बोल नका लाडक्या बहिणी हो. मध्ये जेजुरी लागले. मी आमच्या दादाला सांगितलं, म्हटलं गाडी थांबवा, आपण खंडोबाचं दर्शन करू. दर्शन करून खाली आलो, पायरीवर थकून बसलो. नवीन जोडपे यायचे. नियम असा आहे, खंडोबाला जर गेलं नवीन जोडपं तर पत्नीला खांद्यावर घ्यावं लागतं. तुम्ही घेतलं होतं दिलीप भाऊ? पत्नीला खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढणं पडतात. 5, 10, 15 ज्याची जशी कॅपॅसिटी असेल तसं. मी बसलो पायरीवर. एक पुण्याचं जोड पाहिलं, 35-55 ची जोड होती ती. पस्तीस 55 ची जोड होती. आकडा मिकडा नगला उभं. तो होता 35. मी पाहिलं, म्हटलं याच्याकडून हे शिवधनुष्य काही उचलल्या जाणार नाही. त्याच्या बापाकडून उचललं जात नाही. मग ते जे पोरं सोबत आणले होते मित्र, ते म्हणले नियम इथला, खंडोबाला आलं दर्शनाला, कुलदैवती महाराष्ट्राचं, बायकोला खांद्यावर घ्यावं लागतं. त्याचा नाईलाज झाला. बसला बिचारा खाली कसा तरी, आणि त्यानं घेतली ती जगदंबा खांद्यावर. पुरा जोर लावला आणि उठायला लागला. टर आवाज झाला. त्याची गुडघ्यावर पॅन्ट फाटली. उठायला लागला, जोर लागला. गुडघ्यावर 9वी पॅन्ट फाटली, लग्नाची 9वी. कसा तरी उठला, 2च पायऱ्या चालला आणि जात टाकली जगदंबा खाली. आहार नाही, तब्येती नाही, काही नाही. मी आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, भाऊ गाडी काढ, हे प्रकरण काही बरोबर नाही. विनोद टाकून द्या माय बापा. आहार राहिला नाही, वागणं तसं नाही, चित्तशुद्धी नाही,
अन्न शुद्धी नाही, विचार शुद्धी नाही, मन शुद्धी नाही. या सगळ्या शुद्धी जेव्हा होतात त्यावेळेस माणूस काया शुद्ध होते. वाचा, रात्री अभंग झाला गायनाचे उडे का वेगळा होता मला. माझी वाणी तुझे मने, माझ्या मना लागो छंद, कृष्ण गोविंद 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 मना लागली छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मनाला छंद लागला पाहिजे. तुकोबारायांनी 2-3 शब्द वापरलेत. लावी मना पिसे, गोपी लावी आल्या साळा. पिस लावणे, चाळा भरणे आणि मनाला वेळ लागणे. वेळ लागणे म्हणजे चाळा भरणे, चाळा भरणे म्हणजे पिस लागणे, पिस लागणे म्हणजे मावळ प्रांतातला पुण्यातला शब्द आहे. पिस भरणे म्हणजे वेळ लागणे, वेळ लागणं म्हणजे नगर जिल्ह्यात याड लागणे. याड, याड, वेड, पिस, चाळा एकाच अर्थाचे 3 शब्द आहे. महाराज म्हणतात काया वाचा मने झाला विष्णुदास. काय फायदा? काम क्रोध त्यास बाधितना. काय उदाहरण, काय पुरावा? जाई वो माये आम्ही विष्णुदास. परविया नारी आम्हा रखमाई समान. परस्त्री, परस्त्रिया सदा बहिणी माया. पर उपकार नेने पर निंदा, परत स्त्रिया सदा बहिणी माया. शांतिरूपी नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. शांतिरूपी नव्हे कोणाचं स्वप्नात वाईट करू नका, तुमचं वाईट होणार नाही. समाजात 3 प्रकारचे लोक आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखिया हरि का दास. काही तन दुखी आहे, काऊ बासुंदी घ्या ना 470 आहे. काय शुगर. कोई तन दुखी, कोई मन दुखी. 2 भाकरी खायचं, अर्धी कमी झाली. काऊन? शेजाऱ्यांना नवी गाडी घेतली. मन दुखी. धनबिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखिया हरि का दास. हरि का दास म्हणा की विष्णुदास म्हणा. काया वाचा मने झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधितना. मग का जर तो विष्णुदास झाला तर फायदा काय? दुसऱ्या चरणावर विश्वासी तो करी स्वामी विश्वासी तो करी स्वामी विश्वासी तो विश्वासी
एवढ्या जोरात नका वाजत जाऊ, बोट गिट फ्रॅक्चर झालं अजून पण. विश्वास इतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. स्वामी म्हणजे मालक, जगाचा मालक, परमपिता परमेश्वर भगवान परमात्मा. विश्वास पाहिजे, काही न लगे एक. विश्वास म्हणजे भाव. आईचा मुलावर, मुलाचा बापावर, बहिणीचा भावावर, भावाचा बहिणीवर, नवऱ्याचा बायकोवर, बायकोचा नवऱ्यावर. विश्वास पाहिजे, विश्वास. संशय नसावा, विश्वास पाहिजे. भक्ताचा देवावर, शिष्याचा गुरुवर, पेशंटचा डॉक्टरवर विश्वास पाहिजे. एकाला डॉक्टरकडे घेऊन गेले, ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, शस्त्रक्रिया करणार, ती उठून बसलं, जय बजरंगबली. डॉक्टर म्हणे काय रे भाऊ, खिशात हात घातला आणि 500चं बंडल मोजायला लागला. डॉक्टर म्हणे हो काका, ऑपरेशन झाल्यावर पैसे द्या. म्हणे देतच नाही तुला. म्हणे मग मोजतो काऊन. म्हणे तू भूलचं इंजेक्शन देणार आहे, त्याच्या आधी मोजून ठेवतोय. विश्वासच, भरोसाच नाहीये. आपला देवावर भरोसा नाही. तुम्हाला कधी सांगितलं ना की इकडे जाताना तो फाटा नाही लागत का, मध्ये नांद्रा फाटा, त्या कॉर्नरवर भूत निघतं, असं जर सांगितलं, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, कधीतरी तिथे गेल्यावर तुमच्या डोक्यात एक विचारेल, खरंच असेल का? येतं की नाही जिबू? येतच. पण जर तुम्हाला सांगितलं देव उभा अखंडित आहे, मागे पुढे उभा निर्वाणू गोविंदू, संत सांगता अरे देव तुमच्या जवळ आहे, तुमच्या मागे पुढे, त्याच्यावर भरोसा नाही, पण खोपऱ्यावर भूते. ती संसाराची बाधा आहे. अजून एक बाधा होते, ती काम क्रोधाची. पण तुमचा विश्वास पाहिजे माय बापा. पत्नीचा मालकावर विश्वास पाहिजे, मालकाचा बायकोवर विश्वास पाहिजे. हे सगळं विश्वासावरती अवलंबून आहे. तुमचा विश्वास आहे की नाही? तुम्ही दाढी करायला बसतात नावी बुवाकडे, पंखा लाव, पंखा लाव, पाणी मार तोंडावर आणि डोळे लावून घेता, असा मस्त वस्तारा ते काढतात. तुमच्या मनात अशी कधी शंका आली का? दाढी करता करता विश्वास आहे ना तुमचा की नाही 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 असं कधीच होऊ शकत नाही. बरं, घरी तुम्ही रोज जेवण करतात, तुमच्या मनात अशी कधी एखाद्या दिवशी शंका आली का? काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये एंडो सल्फान तर टाकेल नसेल, आली शंका? अजिबात नाही. का? तुमचा तेवढा तुमच्या धर्मपत्नीवर विश्वास आहे की मी जे जेवण करतोय याच्यात काहीच असू शकत नाही. मी दाढी करायला बसलो, न्हावी बाबा माझं कधीच काही त्या ठिकाणी नुकसान करणार नाही, हा विश्वास आहे. तसं परमात्म्यावर ज्याचा विश्वास आहे, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. कोणती सत्ता? कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम. 3 प्रकारची सत्ता सत्ता परमात्म्याची. रामाजवळ होती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, कृष्णाजवळ होती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्ञानोबारायांकडे होती, तुकोबारायांकडे होती. रामाकडे कोणती होती? ऐका, शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली, दगडाची स्त्री झाली. अहिल्याचा उद्धार भगवंताने केला. कर्तुम शक्ती आहे. अन्यथा अकर्तुम, कर्तुम अकर्तुम शक्ती कोणती? दगडावरती, पाण्यावरती दगड तरंगले, त्या दगडावरती वानर चालून गेले. राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं.
कृपा राम करे वो पत्थर रे. दगड तरंगले तगड. आमच्या राम नामाचा उच्चार केला तर दगड तरंगून गेले. एवढा महिमा आहे तुझ्या नामाचा महिमा. तुझं न कडी मेघ श्यामा. हे राष्ट्र अखंड हिंदुस्थान होतं माय बाप. भारतात जेवढ्या नद्या आहेत तेवढ्या सगळ्या नद्यांचे नावं सांगा. पुराणातले नाव आहे का अजून दुसऱ्या कोणत्या दुसऱ्या धर्मातल्या लोकांचे नाव आहे? गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी, तुंगभद्रा, इंद्रायणी, चंद्रभागा, गिरणा, तापी, पूर्णा हेच नाव आहेत ना. दुसऱ्या धर्मियांचं एखादीचं नाव पाहिजे होतं. हे आधी हिंदू राष्ट्र होतं, आताही हिंदू राष्ट्रच आहे आणि येणाऱ्या शेवटच्या जगाच्या अंतापर्यंत भारत हे हिंदू राष्ट्रच राहणार आहे. असे तू हिमालय. अटल जी एकदा म्हटले होते हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिसके पखपखारते, गुजरात और असम जिसके भुजा है, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कण कण में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष. भारत हा जमिनीचा तुकडा नाही, भारत हा राष्ट्र पुरुष आहे. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. जेथे धन्यभूमी पुण्यदेश. या राष्ट्रात वैष्णव झाले, विष्णुदास झाले. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं, महाराणा प्रताप किती पराक्रमी होते हे शिकवलं नाही. बाकीचे राजे किती मोठे होते हे सांगण्यात आलं. छत्रपतींनी काय केलं हे आमच्या लेकरांना शिकवलं नाही. धर्मवीर शंभूराजांचं बलिदान आमच्या लेकरांना सांगू शकले नाहीत. म्हणून माझ्या तरुण भावांना एक विनंती करेल, छावा नावाचा चित्रपट येतोय. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1689 पासून पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती एक चित्रपट येतोय, त्याचं नाव छावा. विकी कौशल त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. दुसरे नाही पाहिले तरी चालतील, पण एकदा छावा मात्र त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. मराठी आला होता आता धर्मरक्षक छत्रपती संभाजी, तो येऊन गेला, पण त्याच्यापेक्षा हिंदीमध्ये एक ब्लॉकबस्टर चित्रपट येतोय छावा. पुष्पा पाहिला, पुष्पा 2 पाहिला, आता एकदा छावा पहा. मायबाप, पुण्यभूमी ही पुण्यभूमी आहे. हरिदासांचा हा देश आहे आणि या राष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत, याचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, करतुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम, वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. भगवान कृष्णाच्या जीवनात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. 45 मिनिटात अर्जुनाला गीता सांगितली कर्तुम शक्ती. गुरुजीचा मृत झालेला पुत्र जिवंत करून दिला अकर्तुम शक्ती. आणि 5 निर्वासित पांडव आहे त्यांना त्यांचं राज्य स्थापन करून दिलं, ही अन्यथा अकर्तुम शक्ती आहे. भगवान शिष्टाई करायला आले आणि शिष्टाईला आल्यानंतर शिष्टाई फिसकटले. दुर्योधन सांगितलं सुईच्या टोकर मावली एवढी जमीन भेटणार नाही, जमणार नाही. ते देव म्हणलं ठीक आहे, परिणाम भोगायला तयार राहा. म्हणले हरकत नाही, परिणामाची कोण चिंता करतं रे देवा. सभा बरखास्त झाली. दुर्योधन म्हणले देवा राजकारणाच्या गोष्टी होत राहतील, बघ जेवणाची वेळ झालेली, 10:30 वाजलेले, माझ्या आईनं असं सुंदर स्वयंपाक तुझ्यासाठी केलेला आहे, आपण जेवणाला जाऊ. देव म्हटलं नाही, तुझ्याकडे मी जेवण नाही करू शकत. म्हणलं का? तुला माझ्याबद्दल प्रेम नाही आणि माझं अन्न वाचून जेव, तुझ्या घरचे भाकरा खाल्ली ना काय मरून जाईल का? जेवत नाही.
अरे पण म्हटले देवा जेवणाच्या वेळेस तू जाशील कुठे? म्हटले त्याची कशाला चिंता करतो तू? उद्धवजी चलो विदुरा घर जा, सुदाम जी के सबरी के बेर सुदाम जी के चाव, रुचि रुचि भोग लगावे, उद्धव जी चलो विदुरा घर जा. विदुराकडे भगवान गेले. विदुराणीनं काय आपल्या मधला कथा भाग माहितीये? कर्ण भेटायला आला आणि द्वारकाधीशानं सांगितलं की भगवान अंगराज कर्ण आपल्याला भेटू इच्छितात. भगवान स्वतः सामोरे गेले कर्णाला. आई अंगराज कर्णानं सांगितलं देवा माझ्या मित्राच्या कडून मी तुमची क्षमा याचना करायला आलो, माफी मागायला आलो. भगवान म्हणले कर्णा तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना भेटला पाहिजे रे. तुझा मित्र किती नालायक आहे पण तरी तू त्याची माफी मागायला आला. भोजन भाऊ मित्र नसावा, संध्याकाळी टेबल फ्रेंडशिप करणारा मित्र नसावा. आणि मग भगवंतानं त्याच्यासोबत एक राजकीय खेळी केली. भगवंतानं कर्णाला सांगितलं कर्णा पांडव काही परके नाही तुझे, पांडव तुझे सख्खे भाऊ आहे. कोणती तू कोणतेही आहे, राधेय नाही. कर्णा लहानपणापासून तुझी उपेक्षा झाली रे. जन्माला आल्याबरोबर जन्म देणाऱ्या मायनं नदीच्या पाण्यात सोडलं. समाजानं उपेक्षा केली, भावांनी उपेक्षा केली, द्रौपदीनं उपेक्षा केली, द्रोणाचार्यांनी उपेक्षा केली. आयुष्यभर उपेक्षित जीवन जगला कर्ण. सगळ्यांनी अर्जुनाची उपेक्षा केली पण माफ करा कर्णाची, पण कर्णाचं तोंड भरून कौतुक केलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत सहस्र किरणांचा कुमरू गेला गेला कर्णवीरू. ज्ञानोबारायांनी कर्णाचं तोंड भरून कौतुक केलं. भगवंतानं सांगितलं कर्णा पांडवांच्या बाजूने ये, तुझे भाऊ येत ते. कर्णानं सांगितलं देवा हे तू आता सांगतोय इलेक्शनच्या आदल्या रात्री, उद्या तर लढाई येणार आहे. आणि देवा तू तर फक्त हस्तिनापुराचं राज्य सांगतोय. माझ्या मित्रासाठी जर स्वर्गाचं राज्य जरी मिळालं तरी मी माझ्या मित्राला सोडू शकत नाही. अरे म्हणले सख्खे भाऊ आहे. म्हणले असू दे ना. म्हणून जीवनात एक मित्र कर्णासारखा पाहिजे जो मित्रासाठी सख्ख्या भावांना सोडणारा. तुमचा मित्र तोच आहे जो तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून दूर नेतो. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक मित्र इतिहासात होऊन गेला. एकुलते एका पोराचं लग्न ठरलेलं असताना मित्रा तू लढायला नाही मी लढायला जाईल असा मित्र पुन्हा सापडणार नाही. तानाजी मालुसरेंसारखा. सकळ भोगिता होय त्याचे, कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम हे शक्ती भगवंताच्या त्यास भक्तांना प्राप्त होतात. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विठोबार सगळं भोगिता होई त्याच्या ठळक बातम्या संपल्या. विश्वास ठेवला तर सकळ भोगिता होई त्याचे. तू काय म्हणे चित्त करारे निर्मळ काय फायदा, येऊनी गोपाळ राही तेथे. विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. शेवटी 5 मिनिटं घेईल तुमच्या थांबेन माय बाप. छत्रपती शिवाजी महाराज
6-7 वर्षाचे असताना विजापुराच्या दरबारात गेले होते आणि गल्लीतून चालताना त्यांनी गोमांस पाहिलं, गायी कापताना पाहिल्या. महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली वयाच्या 6व्या वर्षी. आई, कृषीप्रधान रशीप्रधान भारतीय संस्कृतीमधून गायींची जर ही अवस्था असेल, हे राज्य करायचं कोणासाठी? आई साहेबांनी सांगितलं, शिवबाई बोलणं फार सोपं आहे पण करणं कठीण आहे. म्हणले, आई साहेब हे थांबलं पाहिजे. आतापर्यंत संतांनी संसारातील लोकांना, पारमार्थिक लोकांना धन्यता दिले. धन्य ते संसारी, दयावंत जे, धन्य महाराज जन्मले, धन्य मी मानिन, धन्य माता पिता, धन्य झालो त्याशी. महाराजांनी धन्य 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 ही शब्द बऱ्याच ठिकाणी वापरले, पण पारमार्थिक जीवनासाठी वापरलेले आहेत, संसारी माणसासाठी नाही. पण या जगाच्या पाठीवरती आणि इतिहासाच्या पटलावरती असा एक राजा होऊन गेला की त्या राजासाठी धन्यता हा शब्द वापरला. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, केले जर्जर वाचून पाठी दृष्ट कोणी मारी साडी तांबडी जोहार ब्राह्मण सुतार संभार हरिजन, कोणी मारी होता, कोणी कोडी होता, कोणी रामोशी होता, कोणी धनगर होता, कोणी शेती करणारा होता, कोणी मळके घालत होता, कोणी शेती पिकवत होता, कोणी कातडी कामत होता, कोणी यात्निकी करत होता. या सगळ्यांना महाराजांनी एकत्रित केलं. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून मराठी वनगट बाहेर पडले. सह्याद्रीचे पुत्र मावळे, 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 तरी कोवळे रंग सावळे, अतिथी असा शिव छत्रपती धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर्जर बाजूनी पाणी दृष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडी गगना. सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे अर्पिती प्राण शोभा खातर 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हल्ला. यांनी या महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवला. मायबाप, महाराष्ट्राच्या मातीतून स्वराज्यातून जेव्हा आया बहिणी पळून दिल्या जात होत्या, पोर्तुगीज, डच, सिद्धी, महाराजांनी त्याला आळा घातला. तेव्हा परक्यांचं राज्य होतं. आज आमच्या डोळ्या देखत जर आमची नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणं म्हणजे शंडपणाचं लक्षण होईल. द्रौपदीनं भगवंताला सांगितलं होतं, कृष्णा शिष्टाई करायला चालला? म्हणले हो. म्हणले काय घेऊन चालला? म्हणले तुझा नवरा म्हणतो की लढाई नको. म्हणले तुला माहिती माझे केस मोकळे काय, मला दुःशासनाचा सूड उगवायचा. कृष्णा हस्तिनापुराला जातोय तर लढाई घेऊनच परत ये, कारण येणाऱ्या पिढ्यांना कळालं पाहिजे की जिथे स्त्रीचा अपमान होतो पिढ्यानपिढ्या त्याचे परिणाम भोगत असतात. भगवंतांनी सांगितलं, कृष्णे तुझे माझ्यावरती उपकार आहेत. माझ्या बोटाला जखम झाली होती तेव्हा तू काय केलं होतं? भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. मांडलेली बहीण आहे. किती बहीण भावाचं किती प्रेम असतं. लग्न लागलं, बहीण सासरी गेली.
तिच्या लग्नाच्या कर्जाच्या डोंगराखाली भाऊ दबला. वडील गेले होते आणि नियम असा आहे, बाप गेला की भाऊ बापाच्या जागी असतो आणि आई गेली की बहीण आईच्या जागी असते. माझी मुक्ताबाई ज्ञानराजांची आई झाली. असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. वडील गेला की भाऊ वडिलांच्या जागी असतो, माय गेली की बहीण आईच्या जागी असते. सासरी गेली बहीण, भाऊ मोलमजुरी करायचा, सालदारी धरलेली आहे, पैसे नाही, बायकोच्या अंगावर फाटके कपडे, लेकरांच्या अंगावर कपडे नाही. दिवाळी अशीच कोरडी गेली. दिवाळीचा सण आला, आईने सांगितलं, अरे मी जिवंत आहे तोपर्यंत एकदा माझ्या लेकीला बघायचंय. दिवाळी भाऊबीज कधी चुकली नाही, एकदा घेऊन ये राजा. भाऊ बहिणीला घ्यायला गेला. श्रीमंत बहीण आहे, सोन्याचा धूर तिच्या सासरे निघतोय. भावानं विनंती केली, तायडे भाऊबीजीला चाल, तुला घ्यायला आलेलं आहे. तिने सांगितलं, राजा या घरात सासरी सगळी संपन्नता आहे, पण माहेराचे दिवाळीच्या मुळा लेक आशावली. भेटी लागी जीवा लागली स्यास, बाहेर रात्रंदिवस. तुकोबराय मुलीची उपमा देताय त्या गोष्टीला. भावासोबत बहीण आली. भावाचे 2 लेकर दुडदुड धावत आलेत भाचे. आत्या जर श्रीमंताच्या घरी दिलेली असली ना तर लेकरांना मोठं अप्रूप वाटतं. सकाळपासून सांगतात ते आमच्या आत्या येणार आहे, 4 व्हीलर मध्ये येणार आहे, आमच्या आत्याची गाडी अशी आहे, तिला वरती सनरूफ आहे, तिला एसी पण आहे, बटनावरती काच खाली जातात, बटनावरती काच वरती येतात. मामा त्याचीच बारी भरतो. लय लय मस्त गाडी आमची. भाचे दोघं भाचे पळत आलेत, कपडे फाटलेले होते. आत्याला कळकळून मिठी मारली. आत्या आत्या आली, आत्या आली. आत्यानं लेकरांना खायला दिलं. पोरं लेकरांनी आदाशासारखं खाल्लं. तिनं आपल्या भाऊजाईला विचारलं, वहिनी दिवाळीला घरात फरसन नाही केलं का? तिच्या डोळ्यात टचकन अश्रू आले. फाटका पदर डोळ्याला धरून तिने डोळ्यातले अश्रू टिपले. म्हणले, ताईसाहेब यावर्षी दिवाळी आमची जरा जेमतेमच झाली. पाऊस जास्त झाला, कापसावर लाल्या आला, त्यालाही भाव नाहीये, सोयाबीन ताशीच पाण्यात गेली. यंदा लई अवघड झालं ताईसाहेब. त्याच्यामुळे दिवाळी यंदा तुमच्या भावाची तेच पैसे देण्यामध्येच त्यांची दिवाळी गेली. बहिणीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. दादा, अरे वडील गेले पण वडिलांची कधी आठवण होऊ दिली नाही रे. असं लग्न केलं, कदाचित बाबा असते तरी इतकं धुमधडाक्यात लग्न केलं नसतं, पण माझ्या सुखासाठी लेकरांची दिवाळी मात्र कोरडी गेली रे. बायकोच्या अंगावरती फाटकी साडी. राजा, समाजात तुला फिरावं लागतं, समाजात तुला वावरावं लागतं, तुझ्या अंगावरती कपडे फाटकेत. तुझी बहीण लई श्रीमंताच्या घरी आहे, पण तुझ्या अंगावरचे फाटके कपडे बघून आज काळजाला यातना होत आहेत दादा. दोघं लेकरं येऊन मी लागले. आत्या, आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, पण तू चांगल्या घरात आहे याचा आम्हाला आनंद आहे ग, आम्हाला बाकीचं काही नको. माईजवळ आली, सुरकुत्या पडलेल्या हात चेहऱ्यावरतून फिरवले. बायडे किती बारीक झालीस ग. माईच्या गड्यात पडून रडली, हमसून रडली. 2 दिवस राहिली, चटणी भाकरी माहेरातली खाल्ली. काय जादू आहे त्या माहेरातल्या भाकरीमध्ये. जे काजू बदामाचे लाडू सासरे खाऊन जी ताकद येत नाही, तो आनंद ती ताकद माहेराच्या चटणी भाकरीमध्ये नाही. 2 दिवस राहिली, बाजाराचा दिवस आला. सांगितलं, दादा एक काम कर, आईला एक पातळ आण, वहिनीला एक साडी आण, तुला कपडे आण, लेकरांनाही कपडे आण. तो म्हणला, ताईडे चेष्टा करते का? अगं 1.5 महिन्यापासून तुझ्या साडीकरता पैसे लावून धरलेत. दिवाळीला तू येशील, तुझी बरोबरी करण्यासाठी मी माझ्या लेकरांना दिवाळीच्या दिवशी फाटक्या कपडे ठेवलं. माझ्या घराची लक्ष्मी मी लंकेच्या पार्वती सारखी ठेवली. माझी बहीण येईल, निदान तिच्या वैभवाला शोभेल असं निदान पातळ तरी घेतल्या गेलं पाहिजे, म्हणून मागचा बाजार नाही केला गा मी. माझी माय फाटक्या लुगड्यात आहे, माझी बायको फाटक्या लुगड्यात आहे, माझ्या लेकरांना कपडे नाही, शाळेची फी भरली नाही म्हणून मोठ्या पोरांना शाळेतून घरी हाकलून दिलं. काल बहिणीचे डोळे भरून आलेत. 10,000चं बंडल भावाच्या हातात टेकवलं. सांगितलं, राजा तुला कपडे आण, लेकरांना कपडे आण, वहिनीला साडी आण, आईला पातळ आण. आई, ताई हे पैसे कुठून आले? अरे म्हणले, मी निघताना तुझ्या दाजीनं सांगितलं होतं की तुझ्या माहेरातली परिस्थिती बरी नाही, 10,000 रुपये घेऊन. माई गेली की बहीण आईच्या जागी असते.
हे आमच्या संस्कृतीनं आम्हाला शिकवलं. ज्या मुक्ताबाईनं ज्ञानराजांना घडवलं. आपण सगळी मुक्ताबाईचे लेकरं आहात. महाराष्ट्रभर फिरताना भोजेकर छातीला हात लावून सांगतो की मी मुक्ताबाईचा आहे. कुणाचे तरी होऊन राहा. संतांनी सरिता केल्या ईशापुरी चंदनाने बोरी. आणि नाचण खेळायला तर संत परंपरेची फार मोठी परंपरा आहे. तुम्ही सगळे थोरा मोठ्यांचे पाईक आहात. तुमच्यावरती ती कृपा आहेत मायबाप हो, म्हणून अशा हरिभक्त तुमच्या गावात जन्माला आले. ही तुमची फार मोठी पुण्य आहे. आपण फार मोठ्यांचे लेकर आहेत. आपण मुक्ताबाईचे लेकर आहेत. एकच हात जोडून विनंती करेल, माझ्या माईची मुक्ताबाईची वारी कधी चुकवू नका. तिची वारी चुकवू नका. आयुष्यात काय कमी पडत, काय अधिकार सांगावा मुक्ताबाईचा, काय बोलावं मुक्ताबाई बद्दल. आपण सगळे ज्ञाते आहात. जास्त बोलण्याचं मायबाप हो पाल्हाडपणा होईल. पण ज्या मुक्ताबाईनं बहीण भावाचं नातं आम्हाला शिकवलं, आम्ही त्या मुक्ताबाईचे लेकर आहोत. आम्ही त्या संतांचे पायक आहोत. आम्ही त्यांच्या चरणाजवळ आहोत. एवढी जाणीव ठेवा. गोमातेचं रक्षण करा. आपला धर्म म्हणजे आपली माय. मला बाकीचं काही बोलायचं नाही. मला सांगायचंय माझी माय किती सुंदर आहे. माझी माय म्हणजे माझा धर्म आहे. आणि माझा धर्म किती सुंदर मी तो सांगेल. दुसऱ्याची माय कशी मला काही घेणं देणं नाही. आणि माझ्या लेकींना सांगेल, माझ्यापेक्षा ज्या लहान आहेत, एक लक्षात ठेवा, तुम्ही जन्माला आलात, सगळ्यांचे चेहरे पडले, फक्त तुमचा बाप घरात खुश होता. त्या बापानं तुमचे खूप लाड केले, खूप प्रेम केलं, खूप जीव लावला. फक्त त्या बापाला तुमच्या जन्माचा पश्चाताप होऊ नये असं त्या ठिकाणी वागू नका. एवढी हात जोडून विनंती करेल. तुमच्यावरती ही भारतीय संस्कृती आधारलेली आहे. तुमच्यावरती विसंबून आहेत. परकीयांचं आक्रमण होत आहे. नको नको त्या गोष्टी होत आहेत. कितीतरी भयानक आमच्या मुलींना त्या ठिकाणी पळवल्या गेलेल्या आहे. कित्येक त्या ठिकाणी आतापर्यंत त्यांचा तपास लागला नाही. आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगा. आपल्या राष्ट्र, आपण जिजाऊच्या लेकी आहोत. आपण मुक्ताबाईच्या लेकी आहोत. एवढी जाणीव ठेवा मायबाप हो. तुमच्याकडून दुसरी काही मागणी नाही. हा इतका सुंदर सोहळा तुम्ही केला. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्यावरती सगळी बंधुवत प्रेम करणारे मामा असतील, भगवान भाऊ असतील, मनादादा असतील, आमचे भाऊ असतील, बाबा असतील. आबा तर गेल्या मला सोडून. आबाचं बी स्मरण केलं नाही तर हे अपूर्ण राहील. ज्यांनी उभं आयुष्यभर संप्रदायाची सेवा केली, मोठ्यांचे अनुयायी होते. या सगळ्या महात्म्यांनी नाचण खेळायला सजवलंय मायबापाओ. त्या सगळ्यांच्या स्मृती आपल्या अंतःकरणामध्ये साठवूया. सगळ्यांच्या स्मृतीस वंदन करूया आणि या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, या सप्ताहाचा आज 5वा दिवस. 5व्या दिवसाचे कीर्तनकार हरिभक्तपरायण मुक्ताईदास भागवताचार्य, परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू महंत समाधान महाराज भोजेकर. आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाक जर कोणाला म्हणून ओळखलं जात असेल तर आजच्या पिढीमध्ये सर्व महाराष्ट्रभर जळगावचं आणि मुक्ताबाईंचं ज्यांनी नाव लौकिक केलेलं आहे असे आमचे महाराज समाधान महाराज भोजेकर यांनी आपल्या संपूर्ण गावाच्या विनंतीला मान देऊन बाबा या ठिकाणी आलेत. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेत. सर्व गावकरी मंडळींच्या वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो.